तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 मध्ये फार मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झालेली आहेत। सन 2024-25 या वर्षातील घरकुलांवर सोलर युनिट बसवणे अनिवार्य असून त्यासाठी 15,000 रुपयांची सबसिडी व 35,000 रुपये अतिरिक्त अनुदान असे एकूण 50,000 शासनाकडून अतिरिक्त प्राप्त होणार आहेत। यासाठी आवास योजनेच्या लाभार्थ्यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी, ग्रामपंचायत तसेच नियुक्त असलेले वेंडर यांच्याशी संपर्क साधून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी केले आहे। जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये सध्या सन 2024-25 या वर्षातील घरकुल पूर्णत्वाचे मार्गावर असून गतवर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर अनुदानापेक्षा 50,000 रुपयांची वाढ ही जाहीर केली होती व त्याच अनुषंगाने वीज बिलामध्ये लाभार्थ्यांना फायदा व्हावा या हेतूने प्रत्येक लाभार्थ्याच्या घरावर सोलर युनिट असणे आवश्यक असल्याचे जाहीर करून 50,000 रुपये मिळणाऱ्या अनुदानातून 15,000 रुपये हे सोलरसाठी असून वीज वितरण कंपनीच्या सुरू असलेल्या PM सूर्यघर योजना ह्या केंद्र सरकारच्या योजनेत 1 किलोवॅटला 30,000 रुपये सबसिडी ही अतिरिक्त मिळणार असून ज्या लाभार्थ्यांना त्यापेक्षा जास्त किलोवॅटचे सोलर बसवण्याची इच्छा असेल त्यांना त्या प्रमाणात केंद्र शासनाची सबसिडी मिळणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। नमस्कार, मी गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे, पंचायत समिती जळगाव जामोद। पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना सन 24-25 मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलची कामे सुरू असून या वर्षामध्ये अनेक घरकुले ही पूर्ण झालेली आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार मंजूर निधीच्या प्रमाणात एक 50,000 रुपयाची वाढसुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केली होती व त्यामध्ये सोलर बसवणं, प्रत्येक घरावर सोलर बसवणं हे अनिवार्य करण्यात आले होते व त्यासाठी त्या 50,000 रुपयामधून 15,000 रुपये सोलरसाठी एवढी रक्कम सबसिडी स्वरूपामध्ये राहणार आहे। प्रत्येक घरावर सोलर असणे व त्याचा वापर करणे जेणेकरून लाभार्थ्यांना येणारे वीज बिल यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बचत होईल। 1 किलोवॅटपर्यंतचं जे सोलर आहे ते आपल्या लाभार्थ्यांना आपल्या घरावर बसवायचं आहे। त्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेद्वारे आपल्याला अर्ज करायचा आहे। आपल्या सोयीसाठी आम्ही आमचे ग्रामरोजगार सेवक केंद्रचालक यांना सुद्धा निर्देशित केले आहे, ते सुद्धा आपल्याला या बाबतीमध्ये मदत करतील। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या यादीमध्ये जे वेंडर आहेत त्यापैकी आपल्याला एक वेंडर सिलेक्ट करायचा आहे आणि यासाठी केंद्र सरकारची 30,000 रुपये सबसिडी सुद्धा यामध्ये मिळणार आहे। म्हणजे 15,000 रुपये महाराष्ट्र शासनाची, 30,000 रुपये केंद्र सरकारची जे सोलरसाठी लागू आहे ती, आणि 35,000 रुपये त्याला घरकुलसाठी, आणि उर्वरित 15,000 रुपये जे आहेत 60,000च्या तुलनेमध्ये ते 15,000 रुपये लाभार्थ्याला भरायचे आहेत। ज्या लाभार्थ्यांची परिस्थिती नसेल अशा लाभार्थ्यांना बँकेमधून कर्ज सुविधा सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत। तर 1 किलोवॅटच्या व्यतिरिक्त ज्यांना अधिक प्रमाणामध्ये अधिक वॅटच्या प्रमाणात सोलर घ्यायचं असेल ते घेऊ शकतात। त्यासाठी जी ठरलेली सबसिडी आहे ती त्यांना मिळणारच आहे। तरी माझे सर्व लाभार्थ्यांना आवाहन आहे की आपण या सोलरच्या नोंदणी तात्काळ कराव्या आणि 100% आपल्या घरावर सोलर बसतील याची दक्षता घ्यावी व उर्वरित अनुदानाचा लाभ तात्काळ घ्यावा। धन्यवाद।